त्याच्यातल्या चुका सांगा, आम्ही कुठं कुठं चुकतोय तुम्ही सांगा, तुम्ही विरोधी आहे. पण इथं असं केलं जात नाही की आम्ही एवढे वर्ष या ठिकाणी यांच्या विरोधात संघर्ष केला, नुकसान सहन केलं, मार खाल्ला. इव्हन मी सांगतो म्हणजे आता काही गोष्टी सांगू नये, मला सुद्धा आणखी अशा अनेक ऑफर आल्या होत्या. बरं, हे चाललंय काय? लोकप्रतिनिधी म्हणजे फक्त रस्ते बांधणे आणि निधी आणणे म्हणजे लोकप्रतिनिधी आहे का? आणि या मूळ मतदारसंघात जाणीवपूर्वक राष्ट्रवादीच्या अजेंड्यालाच हरताळ फासली जाते. हे काय चाललंय? 1,05,000 लोक जर तुमच्या विरोधात असतील तर हा उठाव नाही का? हा उठाव आहे ऑफकोर्स. मी लोकांमध्ये गेलो, सांगायला ना ऐकायला आलो, हे टॅगलाईन घेऊन गेलो. मग लोक मला सांगायला लागले. मी म्हणलं मी काय सांगणार, तुम्ही सांगा, मी ऐकायला आलो होतो. आज मला सांगा की दोन्ही उमेदवार राष्ट्रवादीचे आहेत आणि लोकांना पर्यायच नाही. आणि मग लोकांची इच्छा आहे स्थानिक माणसाला मतदान करायचं. मग कुठं करणार लोक मतदान? दोन्ही राष्ट्रवादीचेच आहेत. हे अनगर वडाळा मार्गे बारामती. मग मला सांगा 500-500 रुपये एक टनाच्या भावामध्ये जर तफावत होत असेल तर मग आतापर्यंत यांनी किती लुटलं लोकांना, शेतकऱ्यांना? 25 खोके टाकणार आणि 100 खोके काढणार, हेच करणार. दुसरं काय करणार आहे? पुढे शोकांतिक आहे. हे पुढे तर थांबलं पाहिजे. माझ्या व्यक्तीला विरोध नाही, त्या व्यवस्थेला माझा विरोध आहे. मला अनेक जण म्हणले हे असं होईल, ते तसं होईल, ते तसं होईल. मला ही चुकीची व्यवस्था लोकांच्या समोर आणून द्यायची आहे आणि म्हणून मी ही विधानसभेची निवडणूक लढवतोय. नमस्कार. DMI प्रस्तुत डिटॉक्स या कार्यक्रमात मी गणेश व्यवहारे आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आपल्याला सगळ्यांना माहीतच असेल की महाराष्ट्र राज्यामध्ये सध्या सार्वत्रिक निवडणूक सुरू आहे विधानसभेची 2024ची. मी आज अशा एका मतदारसंघात आलो आहे की ज्या मतदारसंघामध्ये गेली अनेक वर्ष त्या मतदारसंघातून स्थानिक उमेदवार दिला जात नाही आणि त्यामुळे या मतदारसंघाचं एक वैशिष्ट्य आहे की या ठिकाणी बाहेरचा उमेदवार हा आमदार म्हणून या ठिकाणी येत असतो. तर आज आपण अशा वैशिष्ट्य असलेल्या एका मतदारसंघात आलो आहे ज्याचं नाव आहे मोहोळ. आणि हा मोहोळ मतदारसंघ हा सोलापूर जिल्ह्यामध्ये आहे आणि सोलापूर जिल्ह्यामध्येच यावर्षी मात्र एक आणखीन बदल झालेला आहे. तो म्हणजे या ठिकाणी स्थानिक उमेदवार संजय अण्णा क्षीरसागर हे या ठिकाणी प्रबळ दावेदार आहेत आणि ह्यांची आज आपण मुलाखत घेतोय. अण्णा नमस्कार. नमस्कार. आपलं अण्णा, सध्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये 288 मतदारसंघांमध्ये फक्त एकमेव असा मतदारसंघ आहे की जिथे स्थानिकचा उमेदवार दिला जात नाही. गेले अनेक वर्ष इथे बाहेरून दिलेला उमेदवार निवडून येतो आणि तो आमदार होतो, तो लोकप्रतिनिधी होतो. तर मला सांगा की तुमची याबद्दलची नेमकी भूमिका काय? आता स्थानिकचा मुद्दा कशासाठी आहे तर स्थानिकचा उमेदवार म्हणजे आपण ज्यावेळेस विधानसभेच्या निवडणुकीला सामोरे जातो त्यावेळेस तो पक्ष कोणता आहे, तो चिन्ह कोणता आहे, की तो कुठल्या जातीचा आहे, कुठल्या धर्माचा आहे, ह्याच्यासाठी ही निवडणूक नसते. तर ही निवडणूक काय असते की स्थानिकचा प्रश्न काय आहे, त्या प्रश्नाबद्दल लोकांच्या भावना काय आहेत. आता एखादा प्रश्न आहे बाबा हे असं असं व्हायला पाहिजे. आता उदाहरण तुम्हाला सांगतो की एखादा प्रश्न असा आहे की आपले रस्ते चांगले व्हायला पाहिजे. रस्ते चांगले कशासाठी व्हायला तर वाहतुकीसाठी व्हायला पाहिजे. पण चांगले रस्ते झाल्यानंतर त्याच्यावर वाळूची वाहतूक झाली नाही पाहिजे. हा म्हणजे विरोधी प्रश्न आहे ना लोकांचा. म्हणजे लोकांचा एखादा प्रश्न आहे तो सोडवायचा का, प्रश्न सोडवला तर पुन्हा त्या लोकांना त्याचा त्रास होईल अशा प्रकारचं त्यांना म्हणजे त्या ठिकाणी उत्तर द्यायचं, असा प्रश्न आहे. मग ही निवडणूक कशासाठी आहे की बाबा या स्थानिकचे प्रश्न स्थानिकच्या माणसाला माहीत असतील. आता जर का मुंबईचा माणूस मोहोळमध्ये आला तर त्याला ते कुठला भाग कुठं आहे कुठला भाग कुठं. आता मला तुम्ही मुंबईमध्ये कुलाब्यामध्ये नेऊन उभा केलं तर मला समोर आलेला माणूस पण कळणार नाही कोण आहे, कुठून कुठं जायचं कळणार नाही, कुठल्या काय समस्या हे वर्षानुवर्षी असतात. आज मला इथं समस्या निर्माण झाली आणि लगे उद्या सुटली असं होत नाही. वर्षानुवर्षी त्या समस्या असतात आणि लोकांना ते समस्या सुटाव्या म्हणून लोकांनी अनेक वेळा ते शासन दरबारी मांडलेले असतात आणि मग कधीतरी ती समस्या सुटते. मग या ठिकाणी स्थानिकचा उमेदवार असेल तर 50% काम त्याचा अगोदरच होईल की बाबा ह्या समस्या आहेत आपल्याला ह्या मांडायच्या. त्या नवीन माणूस असेल तर त्याला त्या समस्या समजून घ्यायला तेवढा वेळ जाईल आणि त्यातच 5 वर्ष निघून जातील. म्हणजे तुम्हाला आठवत आहे का 1999ला ज्यावेळेस काँग्रेसमध्ये फूट पडली आणि आदरणीय पवार साहेब काँग्रेसमधून बाहेर पडले. कुठल्या मुद्द्यावर बाहेर पडले की या देशाचा पंतप्रधान हा देशाचा नागरिक असावा, भूमिपुत्र असावा, या देशात जन्मलेला असावा, याच मुद्द्यावर पडले ना बाहेर. नक्की. आणि मग आम्हाला एक कळत नाही की ज्या मुद्द्यावर राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाली, जो अजेंडा घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस निर्माण झाली, तीच राष्ट्रवादी काँग्रेस गेली 3 टर्म ही 4थी टर्म भूमिपुत्र उमेदवार न देता बाहेरचा उपरा उमेदवार या मतदारसंघात जाणीवपूर्वक देते.
मग हे नक्की पक्षाची स्थापना आणि पक्षाचा अजेंडा काय आहे आणि कृती काय आहे हे जनतेच्या लक्षात आलं ना. आणि म्हणून आम्ही प्राधान्यानं हा मुद्दा घेतलाय की राष्ट्रवादीची स्थापना ही स्थानिक ह्या मुद्द्यावर झाली, भूमिभूत ह्या मुद्द्यावर झाली. आणि मग इथं 3 टर्म तुम्ही लोकांना बाहेरचा उमेदवार निवडून म्हणजे उमेदवार देता आणि प्रस्थापित लोक त्याला निवडून देतात. म्हणजे कुठं तर तुम्ही विकासाला खीळ बसवण्याचा प्रयत्न करताय, कुठं तर विकास झाला नाही पाहिजे असा तुम्ही त्यातनं म्हणजे संदेश देताय. ही खूप मोठी शोकांतिक आहे. हे कुठं तर थांबलं पाहिजे. माझा व्यक्तीला विरोध नाही, ह्या व्यवस्थेला माझा विरोध आहे. मला अनेक जण म्हणले हे असं होईल, ते तसं होईल, ते तसं होईल. मला ही चुकीची व्यवस्था लोकांच्या समोर आणून द्यायची आहे आणि म्हणून मी ही विधानसभेची निवडणूक लढवतोय. पण मग असं जरी असलं तरी मग तुम्ही जेव्हा राष्ट्रवादीत होतात, म्हणजे अगोदर तर तुम्ही बीजेपीत होतात, होय, नंतर तुम्ही राष्ट्रवादीत आलात. मला वाटतं हे लोकसभेच्या ऐन तोंडावर तुमचं पक्षांतर झालं होतं. होय. त्यावेळेच तुमचं एकमेकाशी म्हणजे काय कोणत्या प्रकारच्या डील्स झाल्या, काय बोलणी झाली ते महत्वाचं एक. आणि ह्याच्यानंतर तुम्ही कोणत्या आधारावरती पक्ष बदलला, कारण तुम्ही पूर्वापार बीजेपीचेच होतात. नेमकं काय गणित आहे? मी लोकांमध्ये गेलो, सांगायला ना ऐकायला आलो, ही टॅगलाईन घेऊन गेलो. मग लोक मला सांगायला लागले. मी म्हणलं मी काय सांगणार, तुम्ही सांगा, मी ऐकायला आलोय तुमचं. लोक म्हणले तुम्ही आता भारतीय जनता पार्टी सोडा, कारण ते आता भारतीय जनता पार्टी तिथं पुन्हा येऊन बसलेत. त्यामुळे आपण आता विरोधी प्रवाह धरू, आदरणीय पवार साहेबांच्या पक्षात तुम्ही तुतारी हातात घ्या. आणि म्हणून मी लोकांच्या सांगण्यानुसार आलो आणि तुतारी हातात घेतली. परंतु माझं त्याचं एक थोडंसं वेगळं आम्ही काय ऐकलं की म्हणजे तुमचं आपल्या इथलं तुमचं मोहोळचं काही ग्रामदैवत आहे, काय नाव तुमच्या ग्रामदैवताचं? सद्गुरू सिद्ध नागनाथ महाराज. त्यांचा संदर्भ घेऊन किंवा त्यांच्याशी शपथ वगैरे घेऊन असं काही तुमचं ठरलं होतं का? म्हणजे तुम्हाला उमेदवारी मिळेल त्या मोबदल्यात तुम्ही लोकसभेसाठी काम करावं किंवा तुम्ही विधानसभेची तिकीट तुम्हालाच मिळणार असं काही ठरलं होतं का? नाही, लोकसभेच्या अगोदर ही तिकीट मलाच मिळणार, कारण आदरणीय पवार साहेबांनी या ठिकाणी येऊन मला प्रवेश दिला. त्यावेळेसच मतदारसंघामध्ये संकेत गेला होता की मीच उमेदवार. आणि आता हा उमेदवार आपला अनगरकरांच्या विरोधात होतोय हे लोकांना ठाम विश्वास वाटल्यामुळे लोकांनी लोकसभेला भरभरून आघाडीला मतदान केलं, हे वास्तव आहे. पण तरी पण तुमच्यावरती आरोप होतोय की म्हणजे तुमच्यामुळे शरद पवार गटाचेच म्हणजे तुतारीचेच मतदान मागे पुढे होतील, कमी होतील. तुतारीच्या मतदानाचा माझं मागे पुढे होण्याचा काय संबंध नाही. एक तर असं आहे की आदरणीय पवार साहेबांच्या विचाराचा मतदार आहे, त्यांना कुठलीही सुविधा असो नसो, विकासाचं काय म्हणजे त्यांना फार हे नाही. फक्त आदरणीय पवार साहेब हे महाराष्ट्रातले मोठे नेते आहेत आणि केंद्रामध्ये त्यांचा दबदबा आहे आणि पवार साहेबांचा विचार हा रुजला पाहिजे. आणि म्हणून आम्ही पवार साहेबांच्या मागं, कारण मी बहुतांश पवार साहेबांच्या विचाराच्या मतदाराला पाहिलं तर ते मतदार सक्षम आहेत. म्हणजे त्यांना काय फार असं कुठं कुणाच्या स्वतःच्या काय समस्येसाठी झगडावं लागत नाही किंवा ते सक्षमच आहेत. आणि त्यांची कुठलीच काय फार मागणी नाही. म्हणून तर गेली 6 टर्म हे जे राष्ट्रवादीमध्ये अनगरकर पाटील होते ते सहजासहजी निवडून यायचे. पवार साहेबांच्या विचाराचा मतदार या तालुक्यात आहे म्हणून ते निवडून यायचे. त्यामुळं आम्ही आमचा का पराभव व्हायचा की आमच्या बरोबर पवार साहेबांच्या विचाराचा मतदार नसायचा. पण तरी देखील ह्या भूमिपुत्राच्या मुद्द्यावर 2014च्या निवडणुकीत लोकांनी 1,05,000 मतं विरोधात देऊन आपला रोष व्यक्त केला. अच्छा, हे वास्तव आहे. जरी ते कोण आरोप करत असतील की मी उलटा असं म्हणतोय की मला तुमच्या गटाची उमेदवारी मिळणारच नाही. आदरणीय अजितदादा पवार असोत किंवा आदरणीय पवार साहेब असोत, त्या दोघांमध्ये चुलता आणि पुतण्या म्हणजे एकाच घरातलं ते बरोबर आहे. आजही उद्या एक होतील किंवा वेगळे झालेच तरी एकच घरामध्ये भिंत पडलेली आहे. खरंय. त्यामुळे आमचा प्रवाह मी असं म्हणतोय उलट की 62,000 मतं 2014ला तुम्हाला पडली होती आणि 1,05,000 विरोधात पडली होती. मला त्या 1,05,000 मतदारांसाठी माझी उमेदवारी, मला त्या 1,05,000 मतदारांना एक व्यासपीठ निर्माण करून द्यायचंय. अच्छा, म्हणजे तुमचं म्हणणं आहे की तुम्ही तुतारीचं मतदान नाही खात? अजिबात नाही. तुम्ही फक्त जे मतदान घेणार आहात ते मतदान तुमचं पूर्वाश्रमीचं आहे, पूर्वाश्रमीचं मतदान घेतली होती अगोदर. आता तसं जर विचार केला तर मग तुम्ही आता जे दादांचे उमेदवार आहे त्यांचं मतदान तुम्ही खातायत? नाही, मला दादांच्या मतदान, मी असं म्हणतोय की दोन्ही उमेदवार हे एका नाण्याच्या 2 बाजू आहेत. दोघांचा विचार एकच आहे. आता दादांनी सुद्धा अनेक वेळा सांगितलं आम्ही महायुतीमध्ये गेलो असलो तरी आमचा विचार हा धर्मनिरपेक्षच आहे. ऐकलं ना तुम्ही? हो. हा, म्हणजे ते स्वतः म्हणतात आम्ही धर्मनिरपेक्ष आहे आणि हे तर राष्ट्रवादीत पवार साहेबांचं तर आहेच आहे. त्यामुळे त्यांची मतं आम्ही खाण्याचा प्रश्न नाही. मी असं म्हणतो की जे आता 1,00,000 मतदार आमच्या
म्हणजे पोलिंग झालेल्यापैकी म्हणतो मी, म्हणजे तसं तर पहिले 70% मतदार 65-70% मतदार जे आहेत ना त्यांना आता सध्या कुणाला मत टाकावं असा प्रश्न आहे. 2014च्या आकडेवारीनुसार त्यावेळेचे 1,05,000 मतदान त्यावेळेचं ते आता थोडंफार वाढलं असेल, कमी झालं असेल, वाढलं असेल. तर ते त्याच मतदानातून तुम्हाला मतदान येईल असं तुमचं त्याच मतदान होते. आणि दुसरी बाजू तुम्हाला सांगतो, आदरणीय पवार साहेब या ठिकाणी आले, मला त्यांनी प्रवेश दिला, माझी उमेदवारी निश्चित झाल्याचे संकेत ही त्यांच्या भाषणातून त्यांनी दिले. आता मला ते बोलले हा भाग वेगळा, त्यांच्या भाषणातून दिले. लोकांना कन्फर्म झालं की संजय क्षीरसागर हेच आता तुतारीचे उमेदवार. त्या लोकांशी माझी जवळीक वाढली, त्यांना माझा स्वभाव माहीत झाला, माझी प्रवृत्ती माहीत झाली, माझी काम करण्याची पद्धत माहीत झाली. एक 10-20% मतदार ते सुद्धा माझ्या बरोबर आता राहिले असतील असा माझा अंदाज आहे. ते मला कधी दिसेल, निवडणूक झाल्यानंतर निकालामध्ये मला ते दिसेल. पण मला आता मी भेटतो, सगळेच भेटतात मला, परंतु त्यांच्या चेहऱ्यावरचं जे नाराजी आहे की नाही, आम्हाला वाटलं होतं की या तालुक्याची उमेदवारी संजय अण्णांनाच मिळेल आणि साहेबांनी खरंच हे असं नाही करायला पाहिजे होतं. अच्छा, अशा अशा प्रकारच्या अगदी कंठ दाटून व्यक्त करणाऱ्या भावना सुद्धा आम्ही ऐकलेल्या आहेत. मग अशा परिस्थितीमध्ये आता तुम्हाला काय वाटतं, म्हणजे मतदारांपुढेच मोठा प्रश्न आहे? आता मतदानपुढे एक प्रश्न असा आहे की अनगरकरांचा उमेदवार पाडायचा. एक डोक्यात आहे. काय कारण, कशामुळे? जे मोहोळच्या तहसीलचं विभाजन झालं आणि 40 गावाचं एक नवीन अनगरला अप्पर तहसील निर्माण झालं, ते भौगोलिक दृष्ट्या अतिशय गैरसोयीचं आहे. म्हणजे आता उदाहरण, पिनूरचा माणूस आहे, त्यांना 20 किलोमीटर मोहोळा यायचंय आणि मग अनगरला जायचंय. अच्छा. किंवा कुणीरेचा माणूस आहे, शेतकरी आहे, सर्वसामान्य आहे, वृद्ध आहे, महिला आहे, विधवा आहे, बालक आहे, त्यांना मोहोळा यायचंय आणि मग तिकडे जायचं. सगळ्यांकडे वाहन व्यवस्था नाही, सगळ्यांकडे घरात पुरुष मंडळी मोठे असतील असं नाही, काही विधवा महिला आहेत, त्यांनी काय करायचं? मग हा प्रश्न इतका गंभीर झालाय की त्यामुळेच म्हणजे लोकांना वाटलं की नाही आता हे विकासाचं मागं पुढे झालं तर चालेल, पण ही सत्ता घालवली पाहिजे. पण माझा लोकांना असा उलटा प्रश्न आहे की अनगरच्या जवळपास जी 10 गाव आहेत त्यांना ते कार्यालय सोयीचं आहे, परंतु रोडच्या इकडची जी दक्षिण भागातली काय 30 गाव आहेत ना, त्या 30 गावाच्या लोकांना हे अतिशय गैरसोयीचं आहे. मग आता समजा तुतारीचा उमेदवार निवडून आला आणि घड्याळाची सत्ता आली तर अनगरकर घड्याळाच्याच बरोबर आहेत, ते अप्पर कार्यालय रद्द होणारच नाही. तुतारीचा आमदार आला आणि घड्याळाची सत्ता आली तर होणारच नाही. समजा घड्याळाचा आमदार आला आणि तुतारी सत्ता आली तरी मतदान तरी होणार नाही. का होणार नाही? तर 30 वर्ष पवार घराण्याशी अनगरकर घराण्याचा संबंध, राजकीय संबंध आहे, कौटुंबिक संबंध आहे, ऋणानुबंध आहेत. राष्ट्रवादीमधली फूट पडलेली ही टेक्निकल आहे. ही टेक्निकल फूट आहे आणि एखादी टेक्निकल फूट पडली म्हणून तुमचे आमचे संबंध दुरावलेला मी कधी पाहिले नाही. त्यामुळे हे एकमेकाला पूरक आहेत. म्हणजे अनगरकरांनी एखादं संकट आलं तर कोणतेही पवार असो त्यांना मदतच करणार. म्हणजे स्थानिक मुद्दा असा आहे की हे आज न उद्या एकमेकाचेच आहेत, आज बी आहेत, उद्या बी आहेत आणि राहणार बी आहेत. त्याचं कारण म्हणजे माझी उमेदवारी कापली गेली. मी अनेक वेळा सभेतून सांगितलं, हे अनगर वडाळा मार्गे बारामती. आता मी एवढं सांगतो, म्हणजे हे माझी उमेदवारी कापली गेली आणि माझी उमेदवारी कापण्यासाठी जे पोषक वातावरण तयार केलं गेलं ते आता हे या उमेदवाराच्या पाठीशी असलेले बहुतांश त्यामधले काही पदाधिकारी कार्यकर्ते. अण्णा, आता तुम्ही सुरुवातीला जसं म्हणालात की विधानसभेची निवडणूक ही कुठल्याही म्हणजे एखादा व्यक्ती निवडून द्यायचा, एखाद्या जातीचा निवडून द्यायचा, एखाद्या पक्षाचाच निवडून द्यायचा किंवा एखादं चिन्ह निवडून द्यायचं याच्यासाठी नाहीच असं तुम्ही म्हणालात. तर माझा एक प्रश्न तुम्हाला आहे की आता आपण इतक्या ज्या गप्पा मारल्या ह्या सगळ्या राजकीय होत्या, सामाजिक गप्पा होत्या, तर तुम्ही आता विकासाचा काय अजेंडा किंवा विकासाचा तुमचा काही जाहीरनामा किंवा वचननामा असा काही आहे का की जो तुम्ही लोकांना देऊ शकतात? काय लोकांना नवीन काय मिळणार की समजा लोकांनी तुम्हाला मतदान केलं? आता मी लोकांना एक प्रतिज्ञापत्र करून देणार आहे 500च्या स्टॅम्पवरती. अच्छा, बॉन्ड पेपर करून देणार. बरं. आणि तो बॉन्ड पेपर मी आज या ठिकाणी आणलेला आहे. अच्छा. तर मी तुम्हाला हा बॉन्ड पेपर वाचून दाखवतो, कमी वेळात वाचून दाखवतो. नक्की. म्हणजे हे तुमचं जाहीरनामाच आहे? मी हा माझा जाहीरनामा आहे आणि हा बॉन्ड पेपरवर मी करून देणार आहे. अच्छा, म्हणजे तुम्ही मतदारांना मी हे करून देणार. बर, काय विशेष तुम्ही बॉन्ड का करून देणार? मी बॉन्ड का करून देणार की उद्या मी आमदार झालो, माझी काही दहशत नाही किंवा दादागिरी नाही किंवा मला काही लोकांचं भिण्याचं कारण नाही.
माझ्यामध्ये आणि जनतेमध्ये, मग लहान असेल मोठा असेल मजूर असेल कोणी ऑफिसर असेल कोणी विद्यार्थी असेल कोणी अंतरच नाहीये. म्हणजे मला कोणी येऊन बोलू शकतात. थोडक्यात मतदार. मग मी लिहून काय देणार की हा कागद घेऊन उद्या ते माझ्याकडे येतील आणि मला रस्त्यात कुठे आढळतील सांगतील की संजय अण्णा तुम्ही हा बॉन्ड पेपर करून दिला होता, याचं काय झालं. अच्छा, निवडणुकीच्या आधी दिलं, ह्याचं काय झालं, 5 वर्षात पूर्ण केलं की सांगा. जे आज हे आमदार किंवा आमदाराचे, आता आमदाराला एखादा आला तरी काय म्हणतो माझं काय आहे का सांगा, मालकांना बोलावतो मी, माझं काय आहे का सांगा, बरोबर, मी काय इथं सालगडी आहे असे हे आमदार म्हणतात. बर, मग ते मालकाकडे जायचं तर कोणाची हिंमत होत नाही, कोण जाणार मालकाकडे. तुमचं थोडक्यात स्वतःचं विजन आहे, स्वतःचं विजन आहे, माझा अजेंडा आहे आणि मला लोक अडवू शकतात, मला लोक जागेवर बसवू शकतात. मी आमदार जर मला समजा 10 जण बसलेत, ते आमदारांनी असा असा अजेंडा त्यांनी हे दिलं होतं, लावा त्यांना फोन, बोलावा त्यांना इथं, मला ते असं म्हणू शकतात आम्ही इथं बसलोय, तुम्ही कुठं आहे, या तुम्ही इथं आणि आम्हाला तुम्हाला बोलायचं, मी तिथं जाऊ शकतो. थोडा विनोदाचा भाग मध्ये घेतो, म्हणजे काही दिवसांनी असं व्हायला नको की लावा तो व्हिडिओ आणि तुमचा आणि माझा व्हिडिओ जनतेपर्यंत जाईल. गेला पाहिजे, मी यामध्ये गेला पाहिजे, मी जे बोलतोय ना ते जनते पण गेलं पाहिजे, मग मी बॉन्ड करून देण्याचं कारण तेच आहे ना माझं. बरोबर बरोबर. हा बॉन्ड आता काय आपल्याला हार्ड कॉपी घेऊन फिरायची गरज नाही, सगळ्याच्या मोबाईलमध्ये सगळं डिजिटल लोक मोबाईलमध्ये ठेवतील आणि मला विचारतील. मी संजय अण्णा दत्तात्रय क्षीरसागर अपक्ष आमदार म्हणून निवडून आल्यास राज्यात जे सरकार येईल त्या सरकारला पाठिंबा देईल, कुठलाही सरकार. मोबदल्यात मोहोळच्या सर्वांगीण विकासाचा प्रस्ताव मान्य करून घेईल. बर, सरकार कुणाचे येवो तुमचा आमदार 100% सत्तेत सहभागी असेल. म्हणजे नेमकं कसं, सरकार समजा आघाडीचं आलं तर त्या आघाडी सरकारला माझा पाठिंबा असेल. म्हणजे मी सत्तेत अपक्ष असल्यामुळे कुठल्याही पक्षात सरकार महायुतीचं आलं तरी माझा त्या सरकारला पाठिंबा असणार. बर बर. माझ्या तालुक्यातल्या विकासाच्या बरोबर दृष्टीने फायद्याचा आहे. बरोबर. अनगरचे अप्पर तहसील कार्यालय रद्द कधी होईल. आता समजा तुतारीचा आमदार तालुक्यातल्या लोकांनी निवडून दिला आणि घड्याळाचं जर आलं तर मी आता तुम्हाला सांगितलं होणार नाही. मग मी सांगेन की जे अनगरचं अप्पर तहसील कार्यालय रद्द करेल किंवा मला तुमचा पाठिंबा, माझे कार्य रद्द झालं पाहिजे. बर, तरच तरच ते अनगर अप्पर तहसील कार्यालय रद्द होईल, अन्यथा होणार नाही. बर. अनगरसह संपूर्ण मतदारसंघाचा समतोल विकास करेल. आता अनगर समजा गाव आहे आणि ते अनगरकर पाटलांच्याच अधिकारातलं गाव आहे. बर. मग तिथले लोक आहेत, मग मी लोकांचा प्रतिनिधी आहे, मी काय अनगरकर तिथं राहतात म्हणून तिथल्या लोकांचा प्रतिनिधी नाही असं मी म्हणू शकत नाही. बरोबर. म्हणून मी तिथल्याही लोकांच्या काही समस्या असतील बर तर त्या सुद्धा समस्या सोडवून त्या सुद्धा विकासाला मी प्राधान्य देईन. जात पात प्रांत धर्म भाषा स्त्री पुरुष पक्ष अपक्ष असा संकोचित विचार न करता समसमान सर्वांचा विकास करेल. जनभावनेनुसार विकास कामे ठरवेल आणि त्यांना 3 क्रमांकाने पूर्ण करेल. क्रमांक 1 प्राधान्याने करायची कामे विकास कामे. 2 महत्वाची विकास कामे. 3 नियमित कामे आणि त्याचे अवलोकन. स्थानिकांना रोजगार नोकरी आणि स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणार. सार्वजनिक वाहतूक समस्या, स्थानिक रस्ते महामार्ग समस्या, स्थानिक बस स्थानक समस्या, स्थानिक रिक्षा स्टँड, स्थानिक आठवडे बाजार. आता आठवडे बाजार म्हणजे समजा आठवड्यात 10 ठिकाणी आपल्याला बाजार भरतो, मग ह्या लोकप्रतिनिधी कधी बाजारामध्ये विक्री करणाऱ्या त्या दुकानदाराच्या समस्या काय आहेत यांची कधी मिटिंग घेतली आहे का. बर. किंवा बाजारला येणाऱ्या लोकांना बाबा आम्हाला वाहन व्यवस्था मोटरसायकल लावावं लागते, तिकडं 2 किलोमीटर 1 किलोमीटर चालत यावं लागतं, इथं व्यवस्था नाही, असं कधी तुम्ही प्रयत्न केला का. तुम्ही कधीतरी बाजारामध्ये जाऊन लोकांना विचारलं का तुमच्या काय अडचणी त्या. कधीच नाही. आणि म्हणून मी आठवडे बाजारात घातलेला आहे. मग मी तुम्हाला सांगितले की हातगाडी वाहतूक हातगाडी मालक चालक यांच्या समस्या, सांडपाणी, एखादी गटार तुटलेली असते वर्षानुवर्ष तशीच असते, ती बाजारात पाणी जात असते आणि ते आठवड्यात एकदा बाजार असतो म्हणून त्याकडे दुर्लक्ष असतं लोकांचं, मग लोकांना तिथंच बसावं लागतं. शुद्ध पिण्याची पाणी समस्या, वाहतूक समस्या, रहदारी समस्या, आरोग्य सुविधेचा अभाव, शैक्षणिक सुविधा अभाव आणि इतर सर्व नागरी समस्या तातडीने सोडवण्यासाठी झिरो पेंडिंग सिस्टीम. बर. झिरो पेंडिंग सिस्टीम मी राबवणार. बर. तालुक्यातील शेतीच्या समस्या, शेतमाल वाहतूक समस्या, शेतमालाला भाव समस्या, ग्रामीण भागात दळणवळण समस्या सोडवणार. बर. 9 क्रमांक आहे की विकास कामे, जनावरे गुरे संगोपन, दुग्ध व्यवसाय विकास, गुरांना दवाखाना, मोबाईल टॉवर विस्तार, 5G इंटरनेट सुविधा विस्तार, पब्लिक हॉटस्पॉट, ग्रामीण भागात रोजगार, ग्रामीण कौशल्य विकास,
प्रशिक्षण, कृषी पर्यटन, मधाचे गाव, उसाचा कारखाना, तीर्थस्थळ, देवाचे मंदिर, प्रार्थना स्थळ, सामाजिक सभागृह बांधून देणार. प्रत्येक गावात शासकीय कृषी सेवा केंद्र सुरू करणार, जिथे शासकीय दरात खते, बी बियाणे, कृषी अवजारे आणि औषधी बाजार म्हणजे भावापेक्षा कमी दरात मिळणार, इतर बाजार भावापेक्षा. शासकीय कृषी सेवा केंद्र. बर. प्रत्येक बूथवर 1000 लोकांमागे स्वस्त धान्य दुकान बर त्या ठिकाणी आता आहेत. परंतु काही लोकांना त्या ठिकाणी धान्य मिळतं, काही लोकांना मिळत नाही. मग तो धान्य दुकानदार तिथला कोणीतरी सरपंच असतो, पुढारी असतो, मग त्याच्या दावावर लोक तक्रार करायला धजत नाहीत. बर. ते हे राहणार नाही ना. निनावी तक्रार निवारण केंद्र एक मी स्थापन करणार आहे. बर. आपल्याकडे शासनामध्ये असं की निनावी तक्रार आली की त्याची दखल घेतली जात नाही, पण नाव टाकून तक्रार करायचं कोणा धाडस होत. नायक चित्रपटामध्ये बघितल्यासारखं. येस. म्हणजे तुम्हाला मतदारसंघामध्ये हा सगळ्या प्रकारचा बदल करायचा आहे आणि स्वतःच्या विजननी. हो, स्वतःच्या विजननी करायचं आहे आणि मला पूर्ण वेळ काम करायचंय. बर. मला का तर मला काय मुंबईमध्ये गेलो मी, माझ्या काय विधान भवनातील कामं असतील किंवा काय माझे मंत्रालयातले काय विकास कामाच्या आमदार म्हणून करायचं ठीक आहे, पण इतर वेळेस मी पूर्ण वेळ मतदारसंघात कार्यरत राहणार ना. बरोबर. स्थानिक असल्यामुळे तुम्हाला सोपं होईल. शहरामध्ये 5 वर्षात 5 बगीचे, लहान मुलांना खेळायला इंडोर आणि आउटडोर गेमसाठी मैदान, ज्येष्ठ नागरिक ग्रह, मिलाप ग्रह जिथे निराधार आणि अनाथ एकत्र राहतील. म्हणजे जे निराधार आहे ते निराधार राहतील, जे अनाथ आहेत त्यांना आई वडील मिळतील. बरोबर. आणि निराधारांना मुलं मिळतील, म्हणून ते एकत्र, निराधार आणि बालसंगोपन असं एकत्र. अनाथांना आई वडील मिळतील आणि वृद्धांना लहान मुले मिळतील. शहराच्या झेडपी शाळेतून, खाजगी शाळेतून जसं मुलींना शिक्षण मोफत मिळतं तसं मुलांना शिक्षण मोफत मिळावं म्हणून मी प्रयत्न करेन. खेळ आणि स्वसंरक्षण मध्ये तालुक्यातील मुलींना मोफत प्रशिक्षण देणार. खेळाडूंना शिष्यवृत्ती सुरू करणार. आता तुम्हाला सांगतो, आमच्या तालुक्यामध्ये नगरपालिका 2015ला झाली मोहोळ शहरामध्ये. 2.5-3 वर्ष झालं डेव्हलपमेंट प्लॅन अजून मंजूर नाही. अनेक वेळा मी अगदी भारतीय जनता पार्टीमध्ये असताना भारतीय जनता पार्टीच्या मंत्र्याकडे हेलपाडे घातले, पण कुणीही त्याची दखल घेतली नाही. डेव्हलपमेंट प्लॅन अजून अपूर्ण आहे. अनेक ठिकाणी अनावश्यक ठिकाणी रिझर्वेशन पडलेले आहेत आणि अधिकाऱ्यांची मनमानी चालू आहे. नगरपालिका निवडणुका 2020ला व्हायला पाहिजे होत्या, म्हणजे 15ला नगरपालिका झाली. हो, त्या अजून 24 पर्यंत झाले नाहीत. त्यामुळे अधिकारीच मालक झाले. प्रभारी राजकारण, प्रभारी म्हणून नेमणूक सुरू आहे आणि राज्यकर्त्यांना काहीच नाही आपल्या हातात. त्यापेक्षा अधिकाऱ्याकडून काहीतरी मिळतंय म्हणून 10% कामं आपल्याला मिळवण्यासाठी 80% कामावर दुर्लक्ष करायचं, असं पदाधिकाऱ्यांची अवस्था झाली. थोडक्यात ही दिरंगाई तुम्ही संपवणार. आणि रोजगाराच्या संधी कशा उपलब्ध होतील? उद्योग व्यवसाय सुरू करणाऱ्या महिला किंवा युवकांना प्रत्येकी किमान 50,000 ते कमाल 25 लाख बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून देणार. स्थानिक रोजगार समस्या सुटाव्यात म्हणून IT कंपनी, कॉल सेंटर, वर्क फ्रॉम होम, इम्पोर्ट एक्सपोर्ट प्रोजेक्ट्स तालुक्यात आणणार. फेसबुक, इंस्टाग्राम, युट्यूबवरील मोहोळ तालुक्यातील सर्व डिजिटल कनेक्ट क्रिएटर्स यांना रोजगार मिळवून देणार. त्यांच्यासाठी एक संघटन तयार करणार. AI रॉबोटिक सायन्स, कोडिंग मीडिया, सोशल मीडिया आणि तत्सम विषयाचे मोफत प्रशिक्षण देणार. सोबतच प्रशिक्षणार्थींना 6 महिने रोजगार उपलब्ध करून देणार. शेतमालाला इम्पोर्ट एक्सपोर्ट करणाऱ्याला अर्थसहाय्य मिळवून देणार. महिला बचत गट, शेती गट, गट शेती, युवा विकास, महिला बाल कल्याण विकास, ग्रामीण रोजगार, ग्रामीण विकास, शेतकरी मित्र आणि योजना दूध संकलन राबवणार, ज्यातून 3000 जणांना गावातच रोजगार उपलब्ध होईल मतदारसंघातले. आणि आता मी या ठिकाणी जे म्हणलं ना तुम्हाला की 50,000 ते 25 लाख बिनव्याजी कर्ज. आता मला सांगा, केंद्राच्या योजनेतनं मुद्रा लोन आहे किंवा तुमच्या मायक्रो उद्योगासाठी लोन आहे. मग मला सांगा, 5 वर्षांमध्ये या आमदारांनी कधी बँकाची मीटिंग घेतली आहे का? एकत्र बँकांच्या अधिकाऱ्याला आणि जे काय बाबा मुद्रा लोन मागणारे काय सुशिक्षित बेरोजगार आहेत त्यांनी या ठिकाणी यावं आणि हा मेळावा आहे असं कधी आमदारांनी 5 वर्षात घेतलंय का? नाही घेतलं. त्यांना करायचाच नाही विकास, त्यांना लोकांच्या हाताला रोजगार मिळवून द्यायचा नाही, लोकांना सक्षम करायचं नाही. त्यांना एक अनगर करायचा अजेंडा राबवायचा आहे. दुसरं त्यांना काय करायचं नाही, अनगरकरांना फक्त अनगर भागाचा विकास करायचा आहे. ही समस्या, ही शोकांतिका आहे आमच्या तालुक्यात. म्हणून मी दर महिन्याला किंवा दर 3 महिन्याला ठरवून बँक आणि केंद्राच्या आर्थिक लाभाच्या योजना आणि त्याचे
काय म्हणायचं त्याला, त्याचे जे काय लाभ घेणारे बेरोजगार आहेत, बरोबर, यांना एकत्रित बसवणार आणि कुठल्या समस्येमुळे या अधिकाऱ्याने तुमचं लोन मंजूर केलं नाही, मग ती समस्या कोण सोडवत नाही, तुमची काय अडचण आहे, त्याच्या मुळाशी मी जाईन. मला एखाद्या माणसाने सांगितलं की माझं ह्या शिपाईकडे काम आहे ना, शिपाई काम करत नाही, मी स्वतः त्या शिपाईकडे जाईन, मी स्वतः जाईन आमदार म्हणून त्या शिपाईकडे आणि सांगेन का ह्या माणसाचं काम, मी आमदार आहे, तो शिपाई आहे, त्याकडे कसं जाऊ, त्याच्यापेक्षा त्या माणसाचं काम आमच्या दोघांपेक्षा सुद्धा महत्वाचं आहे आणि त्या कामाला मला प्राधान्यक्रम द्यायचं आहे आणि म्हणून मला आमदार व्हायचं आहे. बर. याशिवाय पहिल्या 365 दिवसात दर महिन्याच्या 10 तारखेला मोहोळ जनता दरबार कार्यक्रम आयोजित करून स्थानिक समस्या, स्थानिक गरजा सोडवण्यासाठी मोहोळ नागरी विकास मंच अशी स्थापना करून त्या विकास मंचमध्ये सर्व पक्षाचे लोक काम करतील आणि त्या विकास मंचच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं आपल्याला अशी प्रथा आहे की ज्या पक्षाचा आमदार आहे त्या आमदाराला काम सांगायचं, त्याच पक्षाने जायचं, असं न होता त्या विकास मंचच्या माध्यमातून सर्व स्तरातील नागरिकांनी, सर्व पक्षातील कार्यकर्त्यांनी समस्या आमदारापर्यंत मांडल्या पाहिजेत. हा माझा त्यामागचा माझं धोरण आहे. याकरता 24 तास 365 दिवस हेल्पलाईन चालणार आणि नागरिकांना हॉस्पिटल, ॲम्ब्युलन्स, रक्तपेढी आणि इतर सर्व अत्यावश्यक सेवा अत्यल्प दरात पूर्ण तालुक्याला पुरवण्यात येतील. आता माझा म्हणणं आहे की या ठिकाणी मोहोळ शहरासारख्या ठिकाणी एखादं इंजिनिअरिंग कॉलेज असावं किंवा एखादं अत्याधुनिक पद्धतीचं आपण म्हणतो की IT सेक्टरमधल्या शिक्षण व्यवस्था असाव्या, असं माझं म्हणणं आहे. पण आम्हाला काही गोष्टीच्या मर्यादा पडतात, त्यामुळे आम्हाला हे करता येत नाही आणि म्हणून गेली 15-20 वर्ष या तालुक्यामध्ये प्रस्थापिताच्या विरोधात लढत असताना आमचं हे विजन आहे. मग आम्ही आमदार झालो तर ह्या गोष्टी सर्व हा अजेंडा राबवला तर तालुक्यामध्ये आमची घराणेशाही, वाडेशाही चालणार नाही. बरोबर. आणि म्हणून जाणीवपूर्वक मला सातत्यानं आमदारकीपासून रोखलं जातंय. 2014ला सुद्धा या ठिकाणी शिवसेना हा प्रस्थापित पक्ष होता, त्याची उमेदवारी जवळपास माझी निश्चित झाली होती, मी 5 वर्ष कामही केलं होतं, परंतु आयत्या वेळेस बाहेरचा उमेदवार या ठिकाणी टाकला गेला. त्यामुळं पुन्हा मला माझ्या आहे या पक्षातून, भारतीय जनता पार्टीतून निवडणूक लढवावी लागली. मी 2 नंबरला असताना सुद्धा या ठिकाणची शिवसेना भाजप युतीतली जागा जाणीवपूर्वक शिवसेनेला मागायला लावली, शिवसेनेला ती देण्यास सुद्धा भाग पाडली गेली आणि माझी उमेदवारी कट करण्यात त्यांना यश आलं. 24ला मी 6 महिने अगोदर नियोजन केलं, आदरणीय पवार साहेबांच्या पक्षात गेलो. याही ठिकाणी त्यांनीच षडयंत्र रचलं आणि मला आमदारकीपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न त्यांनी यशस्वी केला. परंतु मी जनतेला आवाहन करणार आहे, 2024ची निवडणूक जर तुम्ही मला सोडून उपरा उमेदवार मुंबई पुण्याचा एखादा उद्योजक तुम्ही नेमला तर पुढचे 25 वर्ष तुम्हाला ही उणीव भरून काढता येणार नाही. त्याचं कारण असं आहे, येणारा माणूस जेवढे टाकून आले तेवढे काढण्यासाठीच तो काम करणार आहे आणि मग या तालुक्यातली जनता असे म्हणेल की 6 टर्म अनगरकरांनी सांगितलं तो उमेदवार निवडून दिला, पण या 5 वर्षात ज्या समस्या निर्माण झाल्या त्या ह्याच्या अगोदर कधी झाल्या नाहीत आणि मग अनगरकरच बरे आणि मग पुढे 25 वर्ष तेच राज्य या तालुक्यावर करतील आणि मग ह्या अजेंड्यापासून या तालुक्यातल्या लोकांना वंचित राहावं लागेल ही शोकांतिका आहे आणि म्हणून मला आमदार व्हायचं आहे. तुम्ही वेळात वेळ काढून आला, त्यांना तुमचे खूप खूप आभार, खूप खूप धन्यवाद. ह्या निवडणुकीच्या एकदम प्रचाराच्या घाईगडबडीमध्ये तुम्ही या ठिकाणी आलात, वेळात वेळ काढलात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही स्थानिक जो काही उमेदवार प्रतिनिधित्व मिळावं याच्यासाठी जो लढा देत आहेत. 288 मतदारसंघामध्ये तुमचा 247 क्रमांकाचा हा मला वाटतं विधानसभा मतदारक्षेत्र आहे आणि या मतदान क्षेत्रामध्ये तुम्ही एवढं भरभरून काम करतायत आणि आज जो तुम्ही इंटरव्ह्यू दिला त्याच्यामध्ये ज्या काही महत्त्वाच्या गोष्टी क्लिअर झाल्या त्यातून मला असं वाटतं की नक्कीच तुम्हाला उज्ज्वल भविष्य आहे. स्थानिकांनी तुम्हाला या ठिकाणी स्थानिक लेवलला जो काही त्यांना निर्णय घ्यायचा आहे नक्कीच ते घेतील. मी आमच्या टीमच्या वतीने तुम्हाला एक छोटीशी भेटवस्तू देतो जी की तुमच्या प्रचाराच्या कामात येईल आणि तुम्हाला आमच्या टीमकडनं पुढील भावी वाटचालीसाठी मी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो. आभारी आहे. अण्णा, ही तुमचीच निशाणी आहे किटली आणि ही किटली अशी आहे जसं आम्ही तुमच्या प्रचारात ऐकलं की ही सर्वांना पटली, मनामध्ये ठासली. असंच तुमचा या पुढचा विकास होत जाओ, सगळ्यांना तो आवडो आणि सगळ्यांचा विकास हो, हीच तुम्हाला शुभेच्छा. थँक्यू. खूप धन्यवाद या ठिकाणी तुम्ही आलात, त्याबद्दल आभारी आहे.
आहे.